नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास प्रकरण 4 1857चा स्वातंत्र्य लढा भाग 2 हाच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. की अगदी पहिल्या भागामध्ये आपण पाहिला की 1857 पूर्वीचे विविध अशा प्रकारचे उठाव, मग त्यामध्ये पायकांचा उठाव असेल किंवा उमाजी नायकांचा लढा असेल, आदिवासी जमातींचा लढा असेल, शेतकऱ्यांचा विविध अशा प्रकारचे लढे असतील, की अशा विविध अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे पहा. परंतु जर आपण पाहिलं तर त्यांचं स्वरूप अगदी त्या परिसरामध्ये आपल्याला दिसून आलं की अगदी स्थानिक अशा स्वरूपाचे हे उठाव होते. आणि अशा 1857च्या लढ्याची विविध अशा प्रकारची जी काही कारणं आहे त्या कारणांचाही विचार आपण या ठिकाणी केला आहे. मग त्यामध्ये आर्थिक असतील, सामाजिक असेल, राजकीय कारण असेल, हिंदी सैनिकातील असंतोष असेल, तात्कालिक कारण असेल, म्हणजे अशा विविध अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी आत्तापर्यंत केलेला आहे. त्याचप्रमाणे लढ्याची व्याप्ती की अगदी ती व्याप्ती कशाप्रकारे होती की अगदी याचाही विचार आपण पाठीमागच्या भागामध्ये केलेला आहे पहा. तर पहा, या ठिकाणी आपल्याला लढ्याचं हे जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्व पाहत असताना या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की सातारा या ठिकाणी छत्रपतींचे वारस शहाजी प्रतापसिंह, त्याचप्रमाणे कारभारी रंगूबापूजी हे त्या ठिकाणी नेतृत्व करत होते. कोल्हापूर या ठिकाणी चिमासाहेब, नरगुंद या ठिकाणी बाबासाहेब भावे असतील, संगमनेरमध्ये भागोजी नाईक असतील, खानदेशामध्ये कजारसिंग असतील, सातपुडा परिसरामध्ये शंकरशाह होते, दिल्लीमध्ये मुघल बादशाह बहादूरशाह, त्याचप्रमाणे सेनापती बख्त खान होते, कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे, त्याचप्रमाणे तात्या टोपे हे होते, झाशीमध्ये अगदी राणी लक्ष्मीबाई याही होत्या, अयोध्यामध्ये बेगम हजरत महल, रोहिलखंडमध्ये मौलवी अहमदुल्ला, बिहारमध्ये कुंवर सिंह. म्हणजे अशा प्रकारे हे जे काही लढ्याचं नेतृत्व आहे ते लढ्याचं नेतृत्व जर आपण पाहिलं तर अगदी आपल्याला असं हे जे विविध अशा प्रकारचे सेनानी आहे की ज्यांनी लढ्याचं नेतृत्व हे अतिशय आपापल्या भागामध्ये अतिशय समर्थपणे त्या ठिकाणी पेललेलं होतं. की यामध्ये पहा, चित्रामध्ये आपल्याला नानासाहेब पेशवे आहेत, तात्यासाहेब टोपे आहेत, राणी लक्ष्मीबाई आहे, त्याचप्रमाणे बेगम हजरत महल, कुंवर सिंह हे आपल्याला या ठिकाणी या चित्रामध्ये दिसत आहेत पहा. म्हणजे 18व्या शतकामध्ये जर आपण पाहिलं तर मुघल साम्राज्य हे दुबळं झालं आणि त्यानंतर नादिरशाह, अब्दालीसारखे जे काही परकीय होते की अशा परकीयांनी हिंदुस्थानवर आक्रमण करायला सुरुवात केली होती. की अगदी मुघल साम्राज्य त्यांना प्रतिकार करू शकत नाही अशा प्रकारची गोष्ट ज्यावेळेस लक्षात आली त्यावेळेस मराठ्यांनी हे जे परकीय आक्रमण होतं या आक्रमणापासून हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या हातामध्ये घेतली होती पहा. आणि मग याच भूमिकेमधून मराठी अब्दालीच्या विरोधामध्ये पानिपतावर लढली. 1857चा स्वातंत्र्य लढ्यामध्ये मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शाह इंग्रजांविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे ही अशा प्रकारची गोष्ट लक्षात आली. आणि त्यानंतर बहादूर शाहचं नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे असतील, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची ही जी सूत्र आहे ही सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. आणि मग याचाच परिणाम कालांतराने या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांचं ऐक्य त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं पहा. मग मौलवी अहमदुल्ला, कुंवर सिंह, मुघल सेनापती बख्त खान, बेगम हजरत महल यांनी विविध ठिकाणी उठावाचं हे नेतृत्व केल्याचं आपल्याला दिसेल. की अगदी दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी, पश्चिम बिहार म्हणजे अशा अनेक ठिकाणी हे जे उठाव होतं हे उठावाचं विशेष अशा प्रकारचं जे काही स्वरूप आहे ते अतिशय उग्र अशा स्वरूपाचं आपल्याला दिसून येईल पहा. की अगदी यानंतर जर आपण पाहिलं तर अशा या लढ्याचा बिमोड केला गेला. की अगदी भारतीय इंग्रजांशी अतिशय प्राणपणाने या ठिकाणी भारतीय विविध अशा प्रकारचे सेनानी लढत होते. मग यामध्ये विविध अशा प्रकारचे सैनिक होते, जमीनदार होते, राजे होते, विविध सेनापती होते आणि जनताही त्यामध्ये सहभागी होती पहा. मग हिंदी सैनिकांच्या नियोजित वेळेपूर्वीच हा जो उठाव आहे की हा उठाव त्या ठिकाणी सुरू झालेला. मग सुरुवातीला जे हिंदी सैनिक होतं की अशा या सैनिकांना यश मात्र मिळत गेलं. पण इंग्रजी सत्तेची जी सैन्य संख्या होती किंवा प्रशासकीय ताकद होती ही अतिशय मोठी अशा प्रकारची होती पहा. मग इंग्रजांनीसुद्धा अशा प्रकारचा हा जो उठाव आहे की हा उठाव दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, उठावाचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला. मग तो
प्रयत्न करत असताना इंग्रजांनी विविध अशा प्रकारच्या नीतीचा अवलंब त्या ठिकाणी केला. मग साम दाम दंड भेद अशा प्रकारची ही जी नीती आहे की या नीतीचा त्या ठिकाणी त्यांनी अवलंब केला. आणि मग अशा या धक्क्यातून इंग्रजी सत्ता लवकरच सावरली आणि त्यांनी पुढील 6 महिन्यामध्येच अगदी जी त्यांच्या हातातून गेलेली ठिकाणं होती ही ठिकाणं त्यांनी परत मिळवली. मग झाशीची राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, अहमदउल्ला हे त्या ठिकाणी धारातीर्थी पडले की अगदी बहादूरशाह यांना रंगून या ठिकाणी कारावासात ठेवण्यात आलं. नानासाहेब पेशवे असतील, बेगम हजरत महल असतील यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. तात्या टोपे 10 महिने इंग्रजांशी लढत राहिले, पण आपल्याच फितुरीमुळे ते या ठिकाणी सापडले गेले आणि मग त्यांना इंग्रजांनी फासावरती चढवलं की अगदी असे हे विविध अशा प्रकारचे सेनानी असतील, राजे असतील, अशा तऱ्हेने 1857च्या अखेरीपर्यंत अगदी इंग्रजांनी हा जो काही लढा आहे तो लढा दडपून टाकण्याचं जे काम आहे ते काम या ठिकाणी केलेलं आहे. पहा की अगदी जर आपण पाहिलं तर ज्या लढ्याची सुरुवात हिंदी सैनिकांच्या असंतोषातून झाली, असं असलं तरी पुढे शेतकरी, कारागीर, सामान्य जनता, आदिवासी हे इंग्रजांच्या विरोधामध्ये एकत्र आले. पहा म्हणजे अगदी 1858च्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा जो लढा आहे हा लढा दडपून टाकण्याचं जे काही काम आहे ते काम त्या ठिकाणी अतिशय कठोरपणे त्या ठिकाणी केलेलं आहे. की अगदी पहा आपल्याला 1857चा हा जो स्वातंत्र्य लढा आहे की इंग्रजांच्या ताब्यातील जो प्रदेश आहे तो प्रदेश आपल्याला पिवळ्या रंगामध्ये या ठिकाणी नकाशामध्ये दिसतो आहे. लढ्याची महत्त्वपूर्ण जी ठिकाणं आहे ती लाल रंगामध्ये गोलमध्ये आपल्याला दिसत आहे. की अगदी अशा प्रकारचा हा जो नकाशा आहे की भारतभर हा जो काही लढा आहे हा लढा या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला हे नकाशावरून समजेल. पहा आणि मग तो अशा प्रकारचा जो लढा आहे की हा लढा अयशस्वी होण्याचे जी कारणं आहे ती कारणं जर आपण पाहिली तर ही कारणं नेमकी काय आहे की अगदी जर आपण पाहिलं तर असा जो लढा आहे की ज्या लढ्याची सुरुवात खऱ्या अर्थाने हिंदी सैनिकांच्या असंतोषामधून झालेली होती, परंतु शेतकरी, कारागीर, सामान्य जनता, आदिवासी हे इंग्रजांच्या विरोधामध्ये एकत्र आले. का तर इंग्रजांची अन्यायकारी अशा प्रकारची राजवट या ठिकाणी भारतामध्ये होती आणि त्यामुळं अशा या राजवटीच्या विरोधामध्ये हे सगळे लोक एकत्र आलेले होते आणि हा उठाव त्यांनी केलेला होता. मग अशा लढ्यामध्ये जर आपण पाहिलं तर हिंदू, मुस्लिम विविध अशा प्रकारच्या जाती जमातींचे लोक अतिशय मोठ्या ताकदीनं या ठिकाणी उभे राहिलेले होते. इंग्रजांचे भारतामधून उच्चाटन करणं हेच सर्वांचं समान अशा प्रकारचं ध्येय या ठिकाणी आता त्यांच्यासमोर होतं. आणि मग की अगदी स्वातंत्र्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा घेऊनच या ठिकाणी ते उतरलेले होते आणि म्हणून अशा प्रकारच्या लढ्याला मात्र हे जे स्वरूप आहे ते स्वरूप राष्ट्रीय प्राप्त झालेलं होतं. परंतु तरी देखील हा जो लढा आहे तो लढा अपयशी ठरलेला होता, अयशस्वी ठरलेला होता. मग तो अयशस्वी ठरण्यापाठीमागं जर आपण पाहिलं तर पहिलं कारण आहे लढ्याचा प्रसार हा भारतभर झाला नाही. पहा म्हणजेच हा जो लढा आहे तो संपूर्ण भारतभर एकाच वेळी झाला नाही की अगदी ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या वेळी या ठिकाणी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी हा जो लढा आहे तो लढा त्या ठिकाणी झाला. म्हणजेच एकाच वेळी भारतामध्ये हा लढा झाला नाही. उत्तर भारतामध्ये लढ्याची तीव्रता जर आपण पाहिली तर ती सर्वाधिक होती. मग राजपुताना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश लढ्यापासून अलिप्त राहिले. म्हणजे हेही कारण लढा अयशस्वी होण्यापाठीमागचं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य नेत्यांचा अभाव होता की लढ्यामध्ये भारतीय पातळीवर जर आपण पाहिलं तर इंग्रजांच्या विरोधामध्ये सर्वमान्य अशा प्रकारचं नेतृत्व हे या ठिकाणी भारतामध्ये निर्माण होऊ शकलं नाही आणि त्यामुळं इंग्रजांच्या विरोधामध्ये जो एकसंधपणा होता तो मात्र आपल्याला कुठेही दिसला नाही. म्हणजेच सर्वमान्य अशा प्रकारचा नेता एकही त्या ठिकाणी नव्हता आणि त्यामुळं हा लढा अयशस्वी ठरला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर राजे राजवाड्यांचा पाठिंब्याचा अभाव. बाकी भारतामध्ये अनेक संस्थानिक होते, राजे होते की अगदी इंग्रजी सत्तेचा त्रास
जसा जनतेला होत होता तसाच तो संस्थानिकांनासुद्धा या ठिकाणी होत होता. मग अशा या संस्थानिकांपैकी राजांपैकी काही जर सोडले तर इतर जे संस्थानिक होते ते इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले आणि त्यामुळं हा लढा अयशस्वी झाला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अगदी लष्करी डावपेचांचा अभाव, भारतीय सैनिकांकडे शौर्य भरपूर प्रमाणामध्ये होतं, पण योग्य वेळी योग्य डावपेच मात्र त्यांना आखता आले नाही. पहा की ज्यावेळी दिल्ली जिंकली आणि मग ती दिल्ली जिंकल्यानंतर मात्र ती टिकवता आली नाही. त्याचप्रमाणे जे उठावकरी होते तर अशा या उठावकऱ्यांजवळ पुरेशी अशा प्रकारची शस्त्रास्त्रही नव्हती. पहा ह्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर इंग्रजांकडे मोठी अशा प्रकारची आर्थिक ताकद त्यांच्याकडे होती. इंग्रजांचं सैन्य शिस्तबद्ध होतं. इंग्रजांकडे अद्ययावत अशा प्रकारची शस्त्रास्त्र होती. अनुभवी अशा प्रकारचे सेनानी इंग्रजांकडे होते. जे दळणवळण आहे तर अशा या दळणवळणाचा ताबासुद्धा इंग्रजांकडे होता आणि त्यामुळं त्यांच्या हालचाली या जलद गतीने त्या ठिकाणी होत असत आणि त्यामुळं भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव हा लागलेला नव्हता. पहा की अगदी आपल्याला माहीत आहे की लढाया या केवळ शौर्यावर नाही तर जे लष्करी डावपेच असतात तर अशा या लष्करी डावपेचांवरती सुद्धा जिंकाव्या लागतात असं म्हटलं जातं. पहा यानंतर पुढचं लढा अयशस्वी होण्याचं कारण आहे की आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल होती. पहा की इंग्रजांचं रशियाशी सुरू असलेलं क्रिमियन युद्ध हे संपलेलं होतं आणि मग अशा या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झालेला होता. जगातील अनेक देशांशी इंग्रजांचा जो व्यापार आहे हा व्यापार होता. इंग्रजांची आरमारी ताकद जर आपण पाहिली तर ती अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये होती. याउलट जर आपण पाहिलं तर जे उठावकरी होते की अशा या उठावकऱ्यांची परिस्थिती मात्र ही अतिशय दयनीय अशा प्रकारची होती आणि त्यामुळं की अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा वातावरण हे इंग्रजांना अनुकूल अशा स्वरूपामध्ये दिसून येतं. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिले तर अशा प्रकारे हा जो लढा आहे तो अयशस्वी होण्याचे कारण आपण या ठिकाणी पाहिले. यानंतर आता आपल्याला स्वातंत्र्य लढ्याचे जे परिणाम आहे की हे परिणाम काय झाले की या परिणामामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला परिणाम आहे ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. पहा की भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी होती आणि अशा या कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्या असंतोषामध्ये भर पडत गेली आणि त्यामुळंच खऱ्या अर्थाने इंग्रजी सत्तेपुढं 1857च्या लढ्याचं आव्हान हे उभं राहिलं आणि मग याची जी काही जाणीव आहे ही जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. अगदी भारतातील इंग्रजी सत्ता आहे ही कंपनीच्या हातामध्ये सुरक्षित नाही असं या ठिकाणी राणीला वाटलं आणि त्यामुळं 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने एक कायदा केला आणि ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता किंवा राजवट ही बरखास्त करण्यात आली. मग या ठिकाणी असणारं गव्हर्नर जनरल हे जे पद आहे हे पद गेलं आणि व्हाईसराय हे नवीन अशा प्रकारचं पद या ठिकाणी भारतामध्ये तयार करण्यात आलं की लॉर्ड कनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल हा भारतामध्ये ठरला आणि तोच पहिला व्हाईसराय ठरला. पहा की अगदी भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनामध्ये त्या काळी निर्माण करण्यात आलेलं होतं. पहा की अगदी जर आपण पाहिलं तर दूरगामी परिणाम भारतामध्ये प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा जो काही उदय आहे हा उदय या ठिकाणी झाला. इंग्रजी सत्तेला संघटित अशा प्रकारचा जो विरोध आहे हा विरोध त्या ठिकाणी केला पाहिजे अशा प्रकारची जी भावना आहे ती भावना या ठिकाणी निर्माण झाली की अगदी अशा या लढ्याची प्रेरणा जर आपण पाहिली तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीला सुद्धा मिळाल्याचे आपल्याला दिसेल की अगदी यामध्ये स्वातंत्र्य लढ्याचा दुसरा परिणाम जर आपण पाहिला तर राणीचा जाहीरनामा की इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा त्या ठिकाणी तयार केला आणि तो
1858 साली हा जाहीरनामा प्रसिद्ध करून भारतीयांना विविध अशा प्रकारचे आश्वासनं दिली. मग सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाजनामध्ये भेद करणार नाही. त्याचप्रमाणे गुणवत्ता लक्षात घेऊनच नोकऱ्या दिल्या जातील. धार्मिक बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप सरकार करणार नाही. संस्थानिकांचे केलेले जे करार आहे की हे करार यापुढे पाळले जातील. कोणत्याही कारणासाठी संस्थानं खालसा केले जाणार नाहीत. म्हणजे अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टी राणीच्या जाहीरनाम्यामधून त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या. पहा, यानंतर जर आपण पाहिलं तर भारतीय लष्कराची पुनर्रचना की अगदी भारतीय लष्करातील जे इंग्रजी सैन्य होतं तर हे इंग्रजी सैन्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढवण्यात आलं. की अगदी जे महत्त्वाची अशा प्रकारची ठिकाणं होती ती इंग्रज अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी नेमणुका केल्या गेल्या. त्याचप्रमाणे तोफखाना हा पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये ठेवण्यात आला. लष्करी तुकड्यांची जातवर अशा प्रकारची विभागणी त्या ठिकाणी केली गेली. त्याचप्रमाणे भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधामध्ये उठाव करणार नाहीत अशा प्रकारची काळजी त्या ठिकाणी करण्यात आली. पहा, म्हणजेच एकंदरीत जर आपण पाहिलं तर भारतीय सैनिक एकत्र येऊन पुन्हा लढा उभारू नये म्हणून अशा प्रकारच्या लष्कराची पुनर्रचना त्या ठिकाणी केली गेली. म्हणजेच त्यामध्ये इंग्रजी जे सैनिक होतं त्या सैनिकांची जे प्रमाण आहे ते प्रमाण त्या ठिकाणी वाढवलं गेलं. महत्त्वाच्या ज्या जागा होत्या त्या जागी इंग्रजी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या गेल्या. तोफखान्यावरती संपूर्णपणे इंग्रजांचं वर्चस्व त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. लष्करी तुकड्यांची जातवार अशा प्रकारची जी विभागणी आहे ही विभागणी त्या ठिकाणी केली गेलेली होती. पहा, म्हणजेच हे जे लष्कराची पुनर्रचना आहे ती त्यांच्यासाठी त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. पहा, यानंतर जर आपण पाहिलं तर धोरणात्मक अशा प्रकारचा जो काही बदल आहे की हा बदलही त्या ठिकाणी केला गेला. मग अगदी भारतीयांच्या सामाजिक दृष्टीने एकसंध न होण्याची जी काळजी आहे ती काळजी घेण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात केली. की भारतीयांच्या सामाजिक त्याचप्रमाणे धार्मिक ज्या बाबी होत्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप न करण्याचं जे धोरण होतं हे धोरण इंग्रजांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं. त्याचप्रमाणे भारतीय जो समाज आहे तो समाज एकसंध होणार नाही अशा प्रकारची काळजीही त्या ठिकाणी घ्यायला त्यांनी सुरुवात केली. की अगदी अशा भारतीयामध्ये जात असेल, धर्म, वंश, प्रदेश अशा या कारणावरून नेहमी संघर्ष कशा प्रकारे निर्माण होतील, एकमेकांविषयी भारतीयांचं मन कशा प्रकारे कलुषित होतील, हे जे धोरण आहे की हे धोरण राबवण्याचं कार्य त्या ठिकाणी ब्रिटिशांनी केलं. की अगदी फोडा आणि राज्य करा अशा प्रकारची जी नीती आहे की ही नीती त्या ठिकाणी ब्रिटिशांनी प्रामुख्याने वापरली. की अगदी इंग्रजी राज्याचं जे सूत्र आहे ते सूत्रच फोडा आणि राज्य करा. की अगदी भारतीय लोकांना आपापसामध्ये त्या ठिकाणी भारतीय लोकांची भांडणं लावून द्यायची, आपापसामध्ये त्यांना एकमेकांच्या विरोधामध्ये उभं करायचं आणि त्या ठिकाणं आपलं राज्य त्या ठिकाणी चालवायचं. अशा प्रकारची जी फोडा आणि राज्य करा ही जी नीती होती ही नीती या ठिकाणी ब्रिटिशांनी भारतामध्ये राबवली. आणि त्यामुळं जवळजवळ आपल्याला माहीत आहे की जवळजवळ 150 वर्ष राज्य या ठिकाणी ब्रिटिशांनी भारतावरती केलेलं आहे. केवळ अशा प्रकारच्या नीतीमुळं त्यांनी खूप मोठा अशा प्रकारचा जो काही कालावधी आहे तो भारतामध्ये या ठिकाणी काढलेला आहे. पहा, आणि मग की अगदी 1857चा अशा प्रकारचा हा जो स्वातंत्र्य लढा आहे की अशा या लढ्यामुळे इंग्रजी राजसत्तेला संघटित विरोध केला पाहिजे असं भारतीयांना या ठिकाणी वाटू लागलं. आणि मग 1857चा हा जो स्वातंत्र्य लढा होता तो भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचं एक प्रेरणास्रोत त्या ठिकाणी ठरलं गेलं. आणि त्यामुळं की अगदी जर आपण पाहिला तर अशा या 1857च्या उठावामुळे किंवा स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रजी सत्तेच्या विरोधामध्ये एकत्रितपणे संघटितपणे राहिलं पाहिजे अशा प्रकारचं जे तत्त्व आहे हे तत्त्व भारतीय लोकांच्या मनामध्ये आलं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पाठ आहे हा पाठ आपला या ठिकाणी संपलेला आहे. की अगदी या पाठावरील जो स्वाध्याय आहे
की हा स्वाध्याय आपण आपल्या वहीमध्ये उतरून काढायचा आहे. की अगदी यामध्ये आपल्याला उपक्रमही दिलेला आहे की 2 उपक्रम याच्यामध्ये स्वाध्यायामध्ये दिलेले आहे आणि मग हे दोनही उपक्रम आपण या ठिकाणी तयार करायचे आहेत. धन्यवाद.